खारघर स्वप्नपूर्ती। रहिवाशी गरबा खेळत असताना 4.5 वर्षाच्या मुलाच्या डोक्यात सिमेंटचा बाकडा पडून मृत्यू। हे बाकडे कुणाचे? याला जबाबदार कोण? सिडको प्रशासन की बाकडा लावणारा नगरसेवक? मोडकळीस आलेल्या बाकड्याची दुरुस्ती देखभाल कुणाकडे? कुणाच्या परवानगीने हे बाकडे लावले? लहान मुलाचा मृत्यू का बळी? पंचनाम्यात पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद का केली? तपास अद्यापही बाकी। 11 दिवस उलटून गेले तरीही तपास का थंडावला? या सर्व गोष्टीला जबाबदार कोण? देशोन्नती करणार शेवटपर्यंत पाठलाग। मृत्यू झालेल्या मुलाच्या कुटुंबाला न्याय मिळेल का? पाहूया आजचा हा स्पेशल रिपोर्ट। नमस्कार, आज आपण आहोत खारघर येथील स्वप्नपूर्ती या सोसायटीमध्ये। या ठिकाणी खरं तर एक दुःखद घटना घडली आणि त्या संदर्भामध्ये देशोन्नती हे सातत्यानं या ठिकाणी त्या मुलाला न्याय देण्यासाठी या ठिकाणी उतरला आहे। आपण पाहतोय हा अगदी 4.5 वर्षाचा मुलगा जवळपास तेजस पटेल। खरं तर या तेजस पटेल याचा या ठिकाणी बळी गेला आहे। बळी गेल्यानंतर लज्जास्पद गोष्ट अशी आहे की पोलिसांनी जो FIR लिहिला आहे त्याच्यामध्ये आकस्मिक मृत्यू दिलेला आहे। आणि विशेष या ठिकाणी या मुलाचे आई वडील हे हिंदी भाषिक आहेत, त्यांना मराठी वाचता आलं नाही आणि त्याचा बळी का गेला हे आपण पाहूया। या इकडे आपण पाहतोय हे जे बाकडे आहेत, हा बाकडा तो मुलगा त्या दिवशी या ठिकाणी गरबा सुरू असताना या बाकड्यावरती खेळत होता। आपण हे सगळं पाहू शकतो, हे बाकडे कुठल्या दर्जाचे आहेत। या बाकड्यावरती खेळत असताना हा बाकडा या पद्धतीने हालत होता आणि याच्यावरनं तो मुलगा याला खेळत असताना त्याच्या अंगावरती बाकडा पडला, त्याच्या डोक्यावरती बाकडा पडला, त्याचा डोक्यातून पूर्ण रक्तस्राव झाला आणि पाठच्या बाजूने कमीत कमी 5 इंच जागा फाटल्या गेली आणि त्याचा या ठिकाणी जागीच मृत्यू झाला। आपण पाहतोय हा जो बाकडा आहे, आता याच्या संदर्भातला आपण सगळ्यात मोठे पाहतो, याची दर्जा पहा। हा जो बाकडा आहे याच्यामध्ये हे बाकडा लावला आहे या ठिकाणी हरीश मनोहर केनी, नगरसेवक पनवेल महापालिका। आता हे बाकडे या ठिकाणी बऱ्याच याच्यामध्ये लावले आहेत आणि आपण या ठिकाणी पाहतो या बाकड्यांचा दर्जा काय आहे। हे बाकडे पूर्ण तोडकळीस मोडकळीस आलेले आहेत। असे बाकडे असताना नगरसेवक हरीश कैनी यांनी या ठिकाणी बाकडे लावले कसे? विशेष म्हणजे बाकड्याचा दर्जा काय आहे, हा तपासला गेला का? तिसरी गोष्ट, सिडकोच्या हद्दीमध्ये हे बाकडे सिडकोच्या परवानगीने लावलेत का? लावले तर याचं मेंटेनन्स कुणी करायचं होतं? याकडे लक्ष देण्याचं काम कुणाचं होतं? हे अनेक प्रश्न या ठिकाणी उद्भवत आहेत। अशा वेळी एका फक्त 4.5 वर्षाच्या मुलाचा या ठिकाणी मृत्यू झाला आहे, त्याचा बळी गेला आहे आणि याला दोषी आहे पोलीस प्रशासनासह या ठिकाणचे स्थानिक काही नागरिक देखील। आपण पाहतोय की पोलीस या ठिकाणी आल्यानंतर पोलिसांनी FIR मध्ये दिलं की बाकड्यावरून मुलाचा पडून मृत्यू झाला। तर हाच बाकडा आहे ज्या बाकड्याची अशी अवस्था आहे, दुरावस्था झाली आहे। खरं तर हा बाकडा तुटला आणि तुटल्यानंतर त्याच्या अंगावरती पडल्यावरती त्याचा मृत्यू झाला। असं असताना पोलिसांनी या संदर्भात खोटी माहिती का लिहिली हे पाहणं गरजेचं आहे। कारण जर मुलगा एका आपण पाहतोय याची जी हाईट आहे हे खूप झाली 2 ते 2.5 फुटाची हाईट आहे। 2.5 फुटावरून एखादा मुलगा खाली पडला तर त्याच्या डोक्याला जबर मार लागू शकतो का? रक्तबंबाळ होऊ शकतं का? 5 इंच डोकं फाटल्या जाऊ शकतं का? हे पोलिसांना कळणं अतिशय महत्त्वाचं आहे। कारण पोलिसांनी या संदर्भात अगदी चुकीचा FIR लिहिला आहे आणि विशेष म्हणजे सिडकोच्या या गलथान कारभाराला देशोन्नतीच्या माध्यमातून दररोज आम्ही आता वाचा फोडणार आहोत। या ठिकाणी बरेचसे असे धंदे आहेत, बरेचसे असे कारोबार आहेत। या ठिकाणी सोसायटी स्थापन झाली नाही तरी या ठिकाणी लोकांनी इनलिगली सोसायटी या ठिकाणी स्थापन केल्या आहेत। नाहक या ठिकाणी लोकांना त्रास दिला जातो। या ठिकाणी गार्डनची, ज्या ठिकाणी मुलांना खेळण्यासाठी गार्डन जे तयार करण्यात आले आहेत त्या गार्डनची अशी अवस्था झाली आहे, सगळी खेळणी या ठिकाणी तुटलेली आहेत। आपण थोड्याच वेळात त्या थेट गार्डनमध्ये जाऊया आणि त्या ठिकाणी देखील उद्या कुणाचा बळी जाईल याची अद्यापही आपल्याला माहिती नसेल, पण या ठिकाणी एका मुलाचा जो बळी गेला आहे, या बळीसाठी आता जबाबदार कोण हा प्रश्न या ठिकाणी उद्भवतो। या ठिकाणी या मुलाचा बळी एका सिडको प्रशासनामुळे गेला का स्थानिक नगरसेवकांनी लावलेल्या बाकड्यामुळे गेला हे पाहणं गरजेचं आहे। या संदर्भात आम्ही थेट पोलीस प्रशासन
सिडको प्रशासन आणि या ठिकाणचे नागरिक यांना आम्ही थेट भेटणार आहोत आणि देशोन्नतीच्या माध्यमातून याच पद्धतीने शेवटपर्यंत या गोष्टीला वाचा फोडेपर्यंत देशोन्नतीच्या माध्यमातून हे प्रश्न आम्ही सरकारपर्यंत मांडणार आहोत। आणि विशेष म्हणजे अशा ह्या गेलेल्या बळीला जबाबदार कोण हा प्रश्न आम्ही विचारणार आहोत। चीज़ें टूटी फूटी हुई हैं। टेबल आज इसी पत्थर वाले टेबल की वजह से एक बच्चे की जान गई सोसाइटी में, बहुत बड़ा हादसा हुआ। और यहाँ पे इन लोगों को मतलब कुछ दिख नहीं रहा है कि जो टूटे फूटे हैं, हमारे बच्चे के अगर कुछ भी नुकसान हुआ तो क्या होगा उससे। वो बच्चे की जो जान गई है वहां से हम लोग अभी आ रहे हैं, वहां से शूट करके मुझे बताओ वो क्या हादसा क्या हुआ था। हादसा वहाँ पे ये हुआ था कि वो जो जो वहाँ का पत्थर का चेयर था वो काफ़ी 2-3 सालों से हिल रहा था। वो जगह पे ही हिल रहा था। मतलब मैं भी 2-3 बार वहाँ बैठी, तो जब मुझे लगा कि हिल रहा तो मैं वहाँ कभी नहीं बैठती थी। लेकिन गरबा के उस दिन प्रोग्राम था, माता देवी आई थी पहले दिन ही, तो बच्चे वहाँ पे जाएंगे खेलेंगे। बच्चा वहाँ खेल रहा था, कोई लेडीज भी बैठी थी, वो उठ के गई, बच्चा वहाँ खेल रहा था। बच्चा खेल रहा था, वो जैसे हिला रहा था, हिल गया और उसके ऊपर ही चला गया, वो पूरा दब गया। हाँ, उसकी मम्मी रोक रही थी, लेकिन 4 साल का बच्चा है। अब भाई बच्चे तो मस्ती करते हैं, उसके ऊपर ही गिरा और बच्चा जगह पे ही खत्म हो गया। तो क्या मामले को दबा दिया गया, खत्म हो गया बवाल। मामले को दबा दिया गया, खत्म हो गया बवाल। कल को फिर कोई और बच्चा, अगर ऐसे ऐसे सोसाइटी में बहुत सारे पत्थर वाली चेयर है, उनको हटाना चाहिए, उनको हटवाना चाहिए। और जितने गार्डन में अगर कोई बच्चा खेल रहा है, वो निकला हुआ है ना, वहाँ पे किसी बच्चे का अगर सर लड़ गया या कोई हाथ पैर टूट गया, ये सारी टूटे फूटे चीजों को क्यों नहीं हटा रहे हैं। हे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की या ठिकाणी एका मुलाचा बळी गेला आणि त्या बळीला दाबण्यात आला आहे हे आणि ज्या पद्धतीने सांगितलं आहे खरी गोष्ट आहे, कारण पोलिसांनी देखील यावरती पडदा टाकला आहे, पण त्याचा या ठिकाणी खरोखर बळी गेला आहे हे निश्चित आहे। आप जानते हो उस हादसे के बारे में? हाँ जानती हूँ ना। क्या हुआ था उस दिन? सब गरबा खेल रहे थे, नौमी फर्स्ट दिन ही था। वो बच्चे को उसकी मम्मी भी बैठी हुई थी, हम सब गरबा ही खेल रहे थे। वो क्या बच्चा बीच में गरबा खेलता था, कभी उस चेयर के पास जाता था, आता था, फिर जाता था। वो लेडीज उठ के गई और वो पूरा बच्चे पे गिर गया। वो हमारे डिपार्टमेंट की लेडीज थी, उन्होंने उस बच्चे को इस तरीके से उठा और लेटा दिया था, तो उसका ब्लड पहले ही बहुत बह गया था। उसको लेटाने के बाद मैंने दुपट्टा वुपट्टा मांग के बांधवाया, बांधने के बाद भी लेकिन वो वहीं पे शांत हो चुका था। थोड़ा कुछ परसेंट बचा था, उसमें भी वो कार में डाल के ले गए और एडमिट करते करते ही खत्म हो गया रात में ही। और सेकंड टाइम यहाँ से फिर मेरा भतीजा गिर गया, उसका हाथ फ्रैक्चर हो गया, दोनों हड्डी, अब उसका ऑपरेशन है ऐसा हो गया मंगलवार डर को। के मारे हम अपने बच्चों को गार्डन में नहीं ला रहे हैं। इतनी दहशत हो गई है सोसाइटी में कि डर के मारे हम गार्डन में अपने बच्चों को लेके नहीं आ रहे, कि सेफ्टी नहीं है। सेफ्टी पर्पज से यहाँ पर बहुत प्रॉब्लम बोला है। जाता है तो हमको हमारा ऑनर ग्री दिखाया जाता है कि हम सीएसएफ वाले, हम रेंटल है, हमें कुछ नहीं इम्पोर्टेंस मिलती है। ये क्लियर है, यहाँ पे देखा गया है। मैं खुद आई हूँ, जब मैं पोस्टिंग आई हूँ उसी दिन मुझे मेरी हैसियत दिखाई गई कि यहाँ ओनर लोगों की जगह है, यहाँ पे आप लोग रखे नहीं जाएंगे। ऐसी बात नहीं है, हम भी ओनर के घर में रहते हैं, तो हमारी भी एक जगह वहाँ होनी चाहिए। आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये एखादा बळी गेला तर त्या ठिकाणी राजकारण केलं जातं, पण हे बळी पाहणार कोण? ज्या ठिकाणी आतापर्यंत या बळीचा अर्थच बळी नाही असं दाखवलेलं आहे। आपल्या या ठिकाणी काही स्थानिक नागरिक आहेत। आज स्वप्नपूर्तीमध्ये जी परिस्थिती आहे, 2017 पासून बहुतेक स्वप्नपूर्ती या ठिकाणी स्थापन झाली आहे। या ठिकाणी बरेचसे नागरिक आहेत जे बाहेर राज्याचे आहेत, या ठिकाणी राहतात। अगदी सगळ्या गार्डनची दुरावस्था झाली आहे। आज एक बळी गेला, उद्या दुसरा बळी जाऊ शकतो आणि या ठिकाणी प्रशासन जबाबदार आहे का काय काय वाटतं तुम्हाला? यासाठी पूर्णपणे प्रशासनच जबाबदार आहे, कारण की आपण जर परिस्थिती बघाल की आज लहान मुलं आहेत, आज 4,500 फ्लॅट्स आहेत या स्वप्नपूर्ती संकुलामध्ये। प्रत्येकाची लहान मुलं जी खेळतात, आज गार्डनची दुरवस्था अशी आहे की त्या गार्डनची खेळणी तुटलेली आहेत, पाळणे तुटलेले आहेत, जी मुलं आज खेळत आहेत। आणि इथून पुढे हा जो बळी गेलेला आहे लहान मुलाची, खरोखरच एकदम दुर्दैवी घटना आहे जी घडलेली आहे ती। आणि ही घटना घडत असताना की लोकांनी त्याच्यावरती अजून सुद्धा लोकांना अवेअरनेस येत नाहीये की आज सिडकोने या सिडको प्रशासनाला की आज लहान मुलं यांची खेळतात कशा परिस्थितीमध्ये, गार्डनची परिस्थिती आहे की गार्डनची आपण जाऊन देखरेख केली पाहिजे की काय केलं पाहिजे। लोकांमध्ये अवेअरनेस नाही आहे, त्याच्याबरोबर सिडको प्रशासनामध्ये अवेअरनेस नाही। ह्या बाबतीला पूर्णपणे सिडको प्रशासन जबाबदार आहे। आपण पाहतोय की या ठिकाणी स्थानिक नागरिकांचं मत ज्या पद्धतीने आहे आम्ही डोळ्यांनी पाहतोय। या ठिकाणी विशेष म्हणजे नागरिक या ठिकाणी चॅनलच्या कॅमेरासमोर येऊन बोलण्यास या ठिकाणी घाबरत आहेत, पण याच नागरिकांचा उद्या एका मुलाचा बळी जाऊ शकतो हे यांना माहिती नाही आहे। या संदर्भात आपण थेट जाऊया या ठिकाणचे असलेले बाकीचे गार्डन्स आणि गार्डनची झालेली दुरावस्था, त्याच्यानंतर आम्ही थेट जातो या ठिकाणचं स्थानिक पोलीस स्टेशन आणि प्रशासनाकडे। आपण आलोत स्वप्नपूर्तीच्या ह्या गार्डनमध्ये, ज्या ठिकाणी आपण पाहतोय की हे अशा पद्धतीने हे खेळणे या ठिकाणी तुटले आहेत। हे जे खेळणे आहेत हे या ठिकाणी
तोडकळीस येऊन पडलेले आहेत. आपण पाहतोय या ठिकाणी बरेचसे मुलं खेळतात, हे लहान मुलं या ठिकाणी खेळतात. याची परिस्थिती आपण पाहू शकतोय. ह्या तुटलेल्या पायऱ्या आपण पहा, याच्यावरनं हे पहा मुलं कसे जातात, एका साईडने या ठिकाणी जातात आणि हे जाऊ दे या ठिकाणी हे ज्या पायऱ्या आहेत अगदी मोडकळीस आल्यात. या ठिकाणचे साईडचे कठाडे जे आहेत हे कठाडे देखील तुटले आहेत आणि आपण पाहतोय की अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी हे शिसवाचं जे खेळणं आहे हे तुटलेलं आहे. उद्या या ठिकाणी आणखीन एका मुलाचा बळी जाऊ शकतो आणि याला जर रोखायचं असेल तर प्रशासनाने याकडे तातडीनं लक्ष देणं देखील गरजेचं आहे. आपण याच गार्डन पद्धतीने आपण पाहतोय की बरेचसे गार्डन आहेत ज्यांची अवस्था अगदी मोडकळीस आली आहे. या ठिकाणी जे खेळणं होतं या ठिकाणी देखील बरेचसे मुलं नेहमी अडकळून पडत असतात. ह्या सगळ्या गार्डनची जी दुरावस्था झाली आपण पाहतोय. या ठिकाणी जे झुले आहेत हे झुले तुटले आहेत आणि हे एकाच गार्डनची अवस्था नाही तर हे सगळ्या गार्डनची या पद्धतीने अवस्था झालेली आहे. आपण हे पाहतोय काकांनी ज्या याला पकडलेलं आहे हे बघा, हे सगळं तुटलेलं आहे. कशा पद्धतीने या ठिकाणी हे मुलं खेळतात आणि आज या ठिकाणी याच गार्डन मध्ये खेळणाऱ्या एका मुलाचा बळी गेला आहे आणि त्याला न्याय मिळवून देणं हाच देशोन्नतीचा मुख्य उद्देश आहे. फक्त पोराचा काल पाय मोडला, एक हात मोडला. अरे बापरे, काल मोडला या कशामुळे? त्या पायऱ्या आहेत ना, हा. पायऱ्यातून वर चढत होता तर हे पाय इतका गेला आणि असा माग ओलाटला ना तर त्याच्यावर असा लागला हात, तर असा हात झाला की हड्डी टूट गई थी। अच्छा, कहाँ पे खेलते हुए? यहाँ से ना हाँ। कुचरा था, उसका पैर अटक गया यहाँ पर हाँ। और वो नीचे गिरा और हाथ हड्डी टूट गई हाथ की। जब गरबा चल रहा था ना तो मैं उस टाइम ना पानी पीने गया था। हाँ। तो फिर मैं आया तो मुझे लगा कि कुछ शायद से ऐसा वो जो एक स्पीकर है ना वो फट चुका है। तो मुझे लगा, फिर मैं जाके देखा तो वो ऐसा नहीं था, मुझे वहाँ पे ब्लड दिखा। तो फिर बाद में मुझे पता चला कि वो जो बच्चा वो पहले से थोड़ा टूटा हुआ था, तो वहाँ पर बच्चा खेल रहा था ना तो उसके सिर पे आके गिरा। नाही, इथं मुलं खेळतात, तुम्ही दररोज या ठिकाणी येत आहे, काय काय परिस्थिती आहे इथे? परिस्थिती फारच अवघड आहे साहेब. कोणते एक सामान नीट नाही, ते पायऱ्या नीट नाहीत, वरचे हे बरोबर नाहीत, कोणी बघायला तयार नाहीत. ते टेबल आहे ते कुणीकडे टाकून देतात, खुर्च्या आहे ते टाकून, ते पोराच्या अंगावर पडतात. छोटे छोटे लेकर असतात ना, ते असं वर खेळायला गेले की त्याच्या अंगावर पडते तुटून. आता ते इथं एक आहे, तिथं दोन आहेत, काय करणार आता? प्रत्येक आई बापाला आपलं मूल हे खूप प्रिय असतं. एखादं मूल आणि त्याचा अचानक झालेला मृत्यू हे कुठल्याही आई वडिलांना सहन होण्यासारखं नसतं. आज खारघर येथील स्वप्नपूर्तीमध्ये एका लहान बाळाचा एक सिमेंटचा बाकडा डोक्यामध्ये पडून मृत्यू झाला आणि विशेष म्हणजे असं झाल्यानंतरही पोलिसाने मात्र जबाबामध्ये लिहिलं आहे की या ठिकाणी बाकड्यावरून पडून त्याचा मृत्यू झाला. पोलीस नक्की कुणाला वाचवतात हे आपल्याला माहिती नाही. या ठिकाणी खरं तर सिडकोच्या अंतर्गत येणारी ही सोसायटी असताना या ठिकाणी एका नगरसेवकाने त्या ठिकाणी सिमेंटचे बाकडे लावले आणि अतिशय खालच्या पातळीच्या लेवलचे ते बाकडे होते. 1 वर्षापासून ते बाकडे हलत होते. अशा हलत असणाऱ्या बाकड्यावरती एक मुलगा खेळत असताना तो बाकडाच त्याच्या डोक्यात पडला आणि त्याचा मृत्यू झाला. खरं तर हे कुटुंब उत्तर प्रदेशमधील होतं. या ठिकाणी काही कामानिमित्त त्या या ठिकाणी राहत होते आणि अशामध्ये डोक्यात बाकडं पडून एका मुलाचा मृत्यू झाला आणि आईबाप हे हिंदी भाषिक असल्यामुळे पोलिसाने मात्र या ठिकाणी जबाब लिहित असताना त्यामध्ये मराठी भाषेचा उपयोग केला. त्यामुळे आई वडिलाला त्याची कल्पना नसल्यामुळे पोलीस जनतेचे रक्षक आहेत का भक्षक हे आज आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.